मी प्रेम थॉमस, दलित पॅंथरचा जिल्हाध्यक्ष. मी मेळघाटमध्ये अनेक कर्मचारी अधिकारी जे बोगस दस्तावेज लावून ज्यांच्यावर FIR दाखल आहे असे लोक सर्व्हिस करत आहे, त्यांचं शिक्षण झालेलं नाही आहे, असे बरेचसे कर्मचारी आहेत की त्यांच्यावर मी त्यांचे दस्तावेज जमा करून शासनाच्या नजरेत त्यांना आणणार आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून शासनाच्याकडून त्यांनी जे रक्कम वसूल केलेली आहे ते त्यांना शासनाला मी व्याजासहित वसूल करून देईल. कारण माझ्या नजरेमध्ये असे बरेचसे कर्मचारी आहे. तारो बांधायला आहे, त्यानंतर काटकुंचुर्णी सर्कलमध्ये आहे, तसंच धारणी सर्कलमध्ये आहे, अजून दर्यापूर सर्कलला आहे. बरेचसे असे सर्कलमध्ये ज्यांची माहिती माझ्यापर्यंत पोचलेली आहे आणि ते मी आदिवासी मंत्रीपर्यंत पोचवलेली आहे. आदिवासी मंत्रींचं पत्रसुद्धा मला भेटलेलं आहे की यांच्यावर तुम्ही कारवाई करा. अप्पर आयुक्ताकडे दस्तावेज केलेले आहे. आता मी जिल्हाधिकारीला भेटून ते बोगस लोक लागलेले आहे दस्तावेज देऊन, ज्यांचं शिक्षण कमी झालेलं आहे तरी ते नोकरी करत आहे, तर अशा लोकांना मी कारवाईचा भाग पाडणार आहे. ज्यांनी बाकीच्या लोकांचा अधिकार मारून त्यांना नोकरीपासून वंचित ठेवलेलं आहे अशा लोकांवर मी शासनाची जी तिजोरी त्यांनी लुटलेली आहे ते शासनाच्या तिजोरीमध्ये त्यांचा रक्कम मी पुन्हा व्याजासहित वसूल करून देणार आहे.